नमस्कार मित्रांनो, कोकण म्हणजेच निसर्ग, समुद्रकिनारे, किल्ले आणि अध्यात्म यांचा सुंदर संगमस्थान. पण तुम्हाला माहीत आहे का? लोकमान्यतेनुसार हा संपूर्ण कोकण प्रदेश भगवान परशुरामांनी निर्माण केलेला आहे. परशुरामांनी आपल्या बाणाने अरबी समुद्र मागे हटवला आणि समुद्रातून नवीन भूमी निर्माण केली. हीच भूमी आज आपण परशुराम भूमी किंवा कोकण म्हणून ओळखतो. आज आपण भेट देणार आहोत कोकणातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा श्री क्षेत्र परशुराम मंदिराला, जे रत्नागिरीतील चिपळूण जवळ वसलेलं आहे. तर परशुरामांचं हे सुंदर मंदिर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर असून चिपळूण शहरापासून जवळपास 11 किलोमीटर वरती आहे. मुंबई किंवा पुण्यावरनं तुम्ही जेव्हा चिपळूण शहराकडे जाता, परशुराम घाटाच्या आधीच एक लेफ्ट साइडला टर्न आहे या मंदिराला जाण्यासाठी. तर आतमध्ये जवळपास 5 ते 6 किलोमीटर आपल्याला प्रवास करायला लागतो. हे बघा, समोर आहे परशुरामांचं मंदिर. मंदिराच्या बिलकुल बाजूला बघा, इथं गोशाळा आहे. इथं तुम्ही गोसेवा पण करू शकतात. मंदिरात येतात ना तुम्हाला फुल कपडे आणि दुपट्टा कंपल्सरी आहे. श्री क्षेत्र परशुराम मंदिर हे महाराष्ट्रातील भगवान परशुरामांना समर्पित असलेल्या सर्वात महत्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते. तसं तर भगवान परशुरामांचे मंदिर हे खूप कमी आहेत आणि त्यातलं हे एक महत्वाचं मंदिर आहे. दीपस्तंभ बघा, ते छान आहे. गणपती बाप्पा तिथे बघा.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान परशुरामांची मूर्ती असून त्यांच्यासोबत ब्रह्मा आणि महेश यांचे दर्शन घडते. मंदिराच्या नियमानुसार गर्भगृहातला व्हिडिओ आम्ही घेत नाही आहोत. सुमारे 300 वर्षांपूर्वी स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांच्या प्रेरणेने या परशुराम मंदिराची उभारणी ही करण्यात आली. सन 1700च्या आसपास जंजिऱ्याचे सिद्धी रसूल याकूत यांनी ह्या मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत दिली. पुढे छत्रपती शाहू महाराज तसंच सर्किल कान्होजी आंग्रे यांनी सुद्धा ह्या मंदिराच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं. इथं पाठीमागे आहे रेणुका मातांचं मंदिर, जे परशुरामांच्या आई होत्या. हे आहे रेणुका मातांचं मंदिर. गाभाऱ्याच्या आतमध्ये फोटो काढण्यास अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवते. भगवान परशुरामांनी 5 बाण जमिनीत सोडून येथेच जलस्रोत निर्माण केला आणि त्यातूनच ह्या बाणगंगा तलावाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे. इथं ग्रहबाग आहे, केतू दर्भ, तुळशीचा प्रकार आहे, गुरु पिंपळ आहे, त्यानंतर बुध आघाळाचं जे झाड आहे ते बुध आहे, पांढरे रुई सूर्य बघा, इथं दुर्वा राहू, मंगळ खैर, हे खैरचं झाड आहे ते मंगळ, सोम पळस, शुक्र उंबर, असं तर परशुराम मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि या रस्त्यावरती अजून एक छान सुंदर मंदिर आम्हाला दिसलेलं आहे. श्री देवधावजी जनई जाखमाता मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. तर हा होता आमचा आजचा भक्तिमय असा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा जय परशुराम आणि असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.